नमस्कार, रोखठोक आपलं स्वागत. प्रेक्षक खड्डे सफारीवर निघतोय. विरोधी पक्षाची मंडळी मुंबईतल्या खड्ड्यांच्या छायाचित्राची प्रदर्शनं भरवत आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपचेच नेते खड्ड्यांची मापं काढतायत. एवढंच कशाला, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आणि सत्ताधारी शिवसेनेची मंडळी MMRDAच्या रस्त्यावर किती खड्डे पडलेत याची मोजणी करतायत. राजकारणी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, MMRDA अशा सगळ्यांनी मिळून मुंबईकरांनाच खड्ड्यात घातलंय. पाऊस सुरू झाला की पाणीच पाणी चोहीकडे आणि पाऊस उघडला की खड्डेच खड्डे चोहीकडे असं चित्र या राजधानी मुंबईत मला दिसतंय. याला सत्ताधारी राजकारणी जेवढे जबाबदार आहेत त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेतले अधिकारी, रस्त्याची कामं करणारे कंत्राटदार जास्त दोषी आहेत. प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी आणि निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामं करणारे कंत्राटदार ही अशी एक अभद्र युती सध्या मुंबई महापालिकेत धुमाकूळ घालते. करोडो रुपयांच्या, अक्षरशः करोडो रुपयांच्या रस्ते घोटाळ्यात आतापर्यंत तब्बल 25 लोकांना अटक झाली आहे. ज्या 6 कंत्राटदारांना रस्ते विकासाची 4,500 कोटीची कामं देण्यात आली त्यांनाच आता काळ्या यादीत टाकण्यात आलंय. या कंत्राटदारांनाही मग जेलची हवा खावी लागते. पण प्रश्न हा आहे की कंत्राटदार आणि अधिकारी यांना एवढं मोकळं रान मिळालंच कसं? मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना भाजपचा प्रशासनावर आणि कंत्राटदारांवर अंकुश नव्हता. कंत्राटदार अत्यंत वाईट, निकृष्ट दर्जाची कामं करत असताना विरोधी पक्षाचे नगरसेवक काय करत होते? रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासणारे झोपी गेले होते का? दरवर्षी रस्त्याची अशी चाळण होते, त्याच रस्त्याची पुन्हा चाळण होते, परत देखील त्याच कंत्राटदारांना त्याच रस्त्याची कामं करोडो रुपयांनी का देण्यात आली? त्यांनी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडत असतील तर त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची कंत्राटात काहीच व्यवस्था नाही. रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मग अशा कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला जात नाही? केवळ कंत्राटदारांवर खापर फोडून महानगरपालिकेला आपली जबाबदारी ढकलता येणार आहे का? एका शहरात महानगरपालिका, MMRDA, PWD, गॅसचं खातं, इलेक्ट्रिसिटी अशा सगळ्या यंत्रणा काम करतात. त्यांच्यात योग्य समन्वय नसल्यानं मुंबई खड्ड्यात चालली आहे का? मुंबई खड्डेमुक्त होण्यासाठी आपण आणखी किती काळ वाट पाहणार? मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या भ्रष्ट व्यवहारांना आळा घालण्याचा आपण काय प्रयत्न करणार आहोत? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. खड्ड्यात गेले व्यवहार. खड्ड्यात गेले व्यवहार. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मुंबईतला सर्वात मोठा खड्डा कोणता अशी स्पर्धा घेतली तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भारत नगरातल्या या खड्ड्याला पहिला नंबर मिळेल. मुंबई महानगरपालिका आणि MMRDA यांच्या वादात हा 26/18 फुटांचा खड्डा पडलाय. 26/18 फूट रुंदीचा मापाचा हा खड्डा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. संपूर्ण 750 मीटरच्या या रोडवर अशा प्रकारचे सर्वात मोठे खड्डे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. हा भारतनगरचा हा रोड पाहिल्यानंतर हा रोड जो आहे तो मुंबईतला आहे की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते. उद्धव ठाकरेंच्याच घराजवळ ही परिस्थिती, तर सामान्य मुंबईकरांचे हाल कोण विचारात घेणार? खड्डेच खड्डे चोहीकडे झाल्यानं मुंबई नगरीची सध्या चांद्रभूमी झाली आहे. आए दिन हादसे चलते रहते, ये कॉर्नर से वो कॉर्नर तक खड्डे ही खड्डे. ना यहाँ का MLA, ना यहाँ का MP, ना यहाँ का कारपोरेटर, कोई यहाँ के कोई काम नहीं कर रहा है. पब्लिक ऐसी परेशान चल रही है. पिछले कई सालों से ये गड्ढे ऐसे ही पड़े हैं और कोई सुधार नहीं है. ये रोड म्हाडा कहती है कि म्हाडा का है, लेकिन इसकी जो 1982 का जो सर्कुलर है उसके मुताबिक BMC ने इसकी देखरेख करनी चाहिए, पर BMC भी यहाँ पे कोई काम नहीं कर रही है. इथं चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची कुणालाच पडलेली नाही. प्रशासन आणि कंत्राटदार मलिदा खाण्यात कसे दंगत ते पहा. नोव्हेंबर 2012 ते मे 15 या कालावधीत मुंबई महापालिकेनं रस्त्यांची सुमारे 4,600 कोटी रुपयांची कामं काढली. त्यापैकी 4,259 कोटी रुपयांची कामं केवळ 6 मोजक्या कंत्राटदारांना देण्यात आली. याच कंत्राटदारांना आता रस्ते घोटाळे प्रकरणात काळ्या यादीत टाकण्यात आलंय. करोडो रुपयांच्या रस्ते घोटाळ्यातल्या सूत्रधारांवर कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत महानगरपालिका अधिकाऱ्यांसह 25 जणांना अटक झाली आहे. रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टच्या दीपेन शहा याला देखील बुधवारी अटक झाली आहे. महावीर इन्फ्रा आणि KR कन्स्ट्रक्शन्स या 2 कंत्राटदारांना मुंबई हायकोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एकीकडे कंत्राटदार भ्रष्ट व्यवहारात गुंतलेले असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र राजकारणात रंगले. खड्डे आहे ते दाखवून चालणार नाही, तर आम्ही स्वतः जातीने उतरलेलो आहोत
आणि खड्डा दिसतोय तो केवळ आम्ही मीडियाला दाखवण्यासाठी दाखवत नाही, तर तो खड्डा बुजवण्याचं कामही आम्ही करतोय. आज दोन्ही वेगवेगळे निवडणूक लढणार आहे म्हणून आतापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोन वेगवेगळे रस्त्याचे खड्डे दाखवत आहेत. पण ते खड्डे कधी बुजणार याची शाश्वती कोण देणार? महापौर देणार किंवा किरीट सोमय्या देणार? हे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांना आपण विचारा की तुम्ही खड्डे दाखवतायत पण भरणार कोण याची आश्वासने मुंबईकरांना द्या. मुंबईकरांना खड्ड्यात टाकणाऱ्या कंत्राटदारांना सत्ताधाऱ्यांनी लगाम घालण्याची गरज आहे. अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईकरच अशा सत्ताधाऱ्यांना लगाम घालण्याची कामगिरी करून दाखवतील. तुषार पाटील, झी मीडिया, मुंबई. खड्ड्यात गेले व्यवहार या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या स्टुडिओत आहेत खड्ड्यांचं प्रदर्शन बनवणारे काँग्रेसचे आमदार नितेश राणे. नितेशजी, आपलं या कार्यक्रमात आपलं स्वागत. त्यांच्यासोबत आहेत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर. किशोरी पेडणेकर, आपलंही स्वागत. शिवसेनेचे मनसेचे प्रवक्ते आणि गटनेते संदीप देशपांडे. संदीप देशपांडे, मनसेचे प्रवक्ते आणि गटनेते, आपलंही स्वागत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई महानगरपालिकेचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आपल्याबरोबर. भालचंद्रजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि मिड डेचे डेप्युटी सिटी एडिटर संजीव शिवडेकर, पत्रकार संजीव शिवडेकर हे देखील आपल्या बरोबर आहेत. किशोरी पेडणेकर, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. याचं कारण गेले अनेक वर्ष आपली सत्ता महानगरपालिकेत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारतोय, गेले किती वर्ष सलग शिवसेनेची सत्ता आहे? 1985 पासून सलग सत्ता आहे आपली. 1985 पासून सलग सत्ता आहे आणि आता आपण 2016 मध्ये 2016 मध्ये बोलतोय. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. 1985 पासून सत्ता जर आपल्याकडे असेल, मध्ये 3-4 वर्षाची गॅप आहे, हरकत नाही. चला, पण 1997-98 पासून तर तुमची एक हाती सत्ता आहे. मग या खड्ड्याची जबाबदारी आपण पाकिस्तानवर टाकूया का चीनवर टाकूया? नाही, आम्ही जबाबदारी कधीच टाळली नाही आहे. आजच्या घडीला पण आम्ही तेच सांगतोय की बाबा आम्ही आमच्या अंतर्गत असलेल्या खड्ड्यांची आम्ही जबाबदारी घेतली आहे आणि त्या पद्धतीने बुजवतो पण आहे. मला आम्ही कळत नाही. बरोबर आहे, तुम्ही जबाबदारी घेतलीत खड्डे बुजवायलाही. वर्षानुवर्ष आपण हे कार्यक्रम करत असतो. वर्षानुवर्ष खड्डे पडत असतात. गेल्या वर्षीच्या वर्षानुवर्ष करोडो रुपयाची कंत्राट दिली जातात. वर्षानुवर्ष त्याच माणसांना दिली जातात, त्याच रस्त्यावर, त्याच ठिकाणी, तेच नगरसेवक, तेच भ्रष्ट अधिकारी, सगळे तेच. फक्त गांधीबाबाच्या नोटेचे आकार आणि त्याच्या डिनॉमिनेशन बदलत जातात. 500च्या ऐवजी 1000च्या नोटा येतात, एवढं. त्याच्या पलीकडे काही नाही आहे. नाही, ते नोटांचे काय आकार ते मला माहिती नाही, परंतु मी निश्चित एवढं सांगेन की गेल्या वर्षीच्या तुलनेने जर मग तुम्ही अगदी तेच जर सांगत असाल तर त्या तुलनेने या वर्षीचे खड्डे बरेच कमी आहेत. खड्डे नाही असं नाही म्हटलंय, तुलनेने कमी आहेत. त्यामुळे त्या जबाबदारीपासून आम्ही कधी लांब गेलेलो नाही आहे. ती पण जबाबदारी आजच्या घडीला पण आम्ही घेतलेली आहे. आम्ही असं कधीही म्हटलं नाही की ह्या खड्ड्यांशी आम्ही अनभिज्ञ आहोत. त्यामुळे असा आरोप होणं हा मला वाटतं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही खड्ड्यांची जबाबदारी घेताय पण खड्डे आम्ही दूर करू शकत नाही अशा प्रकारे एक प्रकारे आपण स्पष्ट सांगताय. दरवर्षी आम्ही एक कार्यक्रम करतो, दरवर्षी फोटो दाखवले जातात. 3 वर्षापूर्वी तर आम्ही हा रस्ता मुंबई महानगरपालिकेचा की मंगळावरचा असा कार्यक्रम केला होता. आम्ही 1 वर्ष कार्यक्रम सुरू केला की सर्वात जास्त खड्डे असलेले वॉर्ड दाखवा आणि त्या स्पर्धेत आम्हाला विजेता कोणी ठरवता आला नाही, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. नितेश राणे, आपण एक प्रदर्शन भरवलं. प्रदर्शन नेमकं कशासाठी होतं? एके दिवशी आमच्या मुंबईचे आयुक्त उठून पत्रकारांना आणि आम्हाला मुंबईकरांना एक नवीन माहिती देतात की आम्ही ज्या मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईमध्ये 66 खड्डे उरलेले आहेत आणि बाकीचे सगळे खड्डे त्यांनी भरलेले आहेत आणि रस्ते एकदम चकचकाट आहेत, अशी एक माहिती आम्हा लोकांपर्यंत याला मराठीत आपण प्रशासकीय माहिती असं म्हणतो. प्रशासकीय माहिती द्या. दुसऱ्या दिवशी मला चला 66 खड्डे आहेत, आमच्याच मुंबईबद्दल बोलतायत की ह्यांनी कुठेतरी कुठल्या तरी लंडनच्या जवळची मुंबई त्यांना सांगितली, म्हणून मी जरा माहिती करायला सांगितली. कार्यकर्त्यांना सांगितले जरा तुम्ही सकाळपासून फिरा आणि जेवढे खड्डे आहेत तेवढे मोजा. तब्बल 5 तासामध्ये जवळपास 450 खड्डे तर आम्हीच मोजलेले आहेत. म्हणजे एका बाजूला ही प्रशासकीय माहिती 66 खड्ड्याची, दुसरी आम्ही 5 तासात 450 खड्डे मोजतो. म्हणून एकंदरीत विचार केला की बाबा चला कदाचित त्यांना माहिती नसेल, नजरेतून सुटले असतील म्हणून प्रदर्शन भरू.
आमंत्रणा त्याच्या पक्षांना देऊ, त्यांना स्वतःना देऊ का बाबा तुम्ही मोजताना कुठे चुकलेला आहात? कारण आम्ही ज्या मुंबईमध्ये राहतो, ज्या मुंबईमध्ये तुम्ही बोलताय आणि मग आम्ही ऐकतो, त्याच्यामध्ये तर 450 खड्डे आहेत. म्हणून 66 खड्डे नेमका हा आकडा आलाच कुठून, हाच आम्हाला लोकांना कळलेला नाही. भालचंद्र शिरसाट आपल्याबरोबर आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. भालचंद्र शिरसाट, रस्ते घोटाळ्यात यापूर्वी भाजपचे नेते थेट बांद्र्याच्या साहेबांचं नाव घ्यायचे, काही वेळा थेट घ्यायचे, काही वेळा सूचकपणे घ्यायचे. पण काल किरीट सोमय्या मिरवत एक अल्बम घेऊन गेले. तो अल्बम देताना मात्र असं काही नाव घेतल्याचं आम्हाला दिसत नाही. तलवारी म्यान झाल्या. तलवारी म्यान कशामुळे झाल्या? नाही, आपली चर्चा रस्त्यावरील खड्ड्यावर आहे का तलवारीवर आहे? आपली जी चर्चा आहे ती खड्ड्यात गेलेल्या व्यवहाराबद्दल आहे. अच्छा, तेच शीर्षक आहे आणि ते शीर्षक मी आधी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मॅन झाल्यात का तलवारी काढल्यात की नाही काढल्यात याबद्दल आपण वेगळा विषय ठेवू. आज मुंबईकरांना जो त्रास होतोय, आज मुंबईकरांचा जो प्रश्न आहे तो आज खड्ड्यांचा प्रश्न आहे. आणि खड्ड्यामुळे मुंबईकर खरोखर त्रस्त झालेले आहेत. किशोरीताई म्हणतात त्या मताशी मी सहमत आहे की पूर्वीपेक्षा खड्डे बरेच कमी झालेत, कारण बरेचसे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. परंतु आज जे प्रत्येक जंक्शन्स आहेत, जिथे जिथे जंक्शन येतात, आणि हे आपल्या मुंबईमध्ये दर फरलांगभर अंतरावरती जंक्शन्स आहेत, ती सगळी जंक्शन्स पेवर ब्लॉक मध्ये असतील किंवा त्या डांबरामध्ये असतील, तिथे प्रचंड खड्डे झालेत. आणि जंक्शनवरती स्पीड कमी होतो आणि या खड्ड्यामुळे आणखीन स्पीड कमी होतो आणि मग पूर्ण ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. हा जो कारण आहे, मुख्य म्हणजे भौगोलिक कारण आहेत, इतर अनेक कारण आहेत. परंतु रस्ते बनवण्याची टेक्नॉलॉजी आहे. जेव्हा आपण कन्सल्टंट कडून घेतो रिमार्क्स किंवा कंत्राटदार काम करतो, तेव्हा सर्व रस्ता एकसारखा ते ले डाऊन करतात. तिथे अस्फाल्ट टाकत असेल, डांबर टाकत असेल किंवा सिमेंट कॉन्क्रीट टाकत असेल, जंक्शन्स वरती जास्त भार असतो, जंक्शन्स वरती जास्त ट्रॅफिक असतं. भालचंद्र शिरसाट विचार केला जात नाही. भालचंद्र शिरसाट, भ्रष्टाचार आणि वारंवार हे खड्डे पडतायत. भालचंद्र शिरसाट, आपण जे बोलताय ना ते तंत्रज्ञानाबद्दल बोलताय, आपण जंक्शन बद्दल बोलताय. इथं गेली 15-20 वर्ष एक जंक्शन आहे आणि ते जंक्शन शिवसेना भाजप युतीचं आहे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, या खड्ड्याला कोण जबाबदार? या खड्ड्याला सत्तारूढ पक्ष जबाबदार नाही का? या खड्ड्यांना सत्तारूढ युती जबाबदार आपण धरणार नाही का? का आपण तंत्रज्ञानावर सोडणार आहात? महापालिकेमध्ये शिवसेना सत्ताधारी आहे, भाजपा सहयोगी पक्ष आहे. गेले 20 वर्ष आहे, 1996 पासून शिवसेनेचा महापौर आणि स्थायी समिती सदस्य आहे आणि सातत्याने त्यांच्याकडे त्या आर्थिक नाड्या महापालिकेच्या शिवसेनेकडे आहेत. परंतु इथे खऱ्या नाण्याच्या कोणाकडे असतील महापालिकेमध्ये, ते कंत्राटदारांकडे. कंत्राटदार कोणाचे आहेत? आणि कंत्राटदार भालचंद्र शिरसाट, कंत्राटदार कोणाचे आहेत? कंत्राटदार ही वेगळी जमात आहे, वेगळी जात आहे, वेगळी जमात आहे. ही जमात आजपर्यंत कोणाची झाली नाही, ना काँग्रेसची झाली, ना भाजपाची झाली, ना शिवसेनेची झाली. ही जमात कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ, एवढे माज आलेलं आहे त्यांना, एवढे माजोर आहेत की आम्ही काय करू शकतो यासाठी. या वर्षीचं उदाहरण, या वर्षी छोट्या नाल्यांचं, छोट्या रस्त्यांचं कंत्राट निघालं, एकाही कंत्राटदाराने कंत्राट भरलंच नाही. म्हणजे बघा त्यांची. तुम्ही जे आता बोलताय ना ते, आणि आपले माननीय पंतप्रधान यांनी निवडणुकीपूर्वी जे भाषण केलं होतं ना, न खाना हूं न खाने देता हूं, न खाता हूं न खाने देता हूं, हे दोन्ही बाजूबाजूला 2 विंडो मध्ये चालवलं पाहिजे. कारण तुम्ही जे म्हणताय की आम्हाला भ्रष्टाचाराला आळा घालण्यात सपशेल अपयश आलंय. अहो 15 वर्ष तुमची सत्ता आहे, खड्डे भरणं, खड्डे नाही. तुम्ही फक्त 18 महिन्यामध्ये सगळं माप नका तोलू. 18 महिने, 40 15 वर्ष सत्ता आहे. आज 40-50 वर्षाचे कंत्राट, तुमची 15 वर्ष सत्ता आहे. काँग्रेस आघाडीच्या सरकारपासून त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारने जे काही त्यांचे लाड केलेले आहेत, 20 वर्ष झाली तुमची सत्ता असताना तुम्ही काँग्रेसवर खापर फोडताय. अत्यंत कर्तव्य. संदीप देशपांडे, स्टँडिंग कमिटी आहे का अंडरस्टँडिंग कमिटी आहे? इथे सगळं आधीच ठरलेलं असतं. तिथे जाऊन फक्त माना डोलायचे असतात, पाकिटाचा आकार ठरला असतो, सगळं ठरलेलं असतं. प्रस्ताव हे केवळ पास होण्यासाठी असतात. ज्याचे पाकिटं येणार नाहीत त्याची प्रस्ताव पास होत नाहीत. स्टँडिंग कमिटीमध्ये नेमकं होतं काय?
4,600 कोटीपैकी 4,259 कोटी फक्त 6 कंत्राटदारांना. सत्ताधारी पक्ष आणि अधिकारी यांची एक अभद्र युती आहे. ती कशी आहे ती मी सांगतो तुम्हाला. याच 6 लोकांना कंत्राट आत्तापर्यंत का मिळाली ह्याचा कधी विचार केलाय? ह्याचा जर विचार केला, ज्या टेंडर कंडिशन्स बनवल्या जातात, आता मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आता समजा या 6 कंत्राटदारांना कामं द्यायची आहेत, तर टेंडर कंडिशन बनवताना अशा पद्धतीने बनवलं जातं. उदाहरण CC रोड बनवायचे होते, त्यावेळेला हा विषय आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे नेला होता. माननीय राजसाहेब होते त्यावेळेला आमच्याबरोबर आलेले. आम्ही त्यांना दाखवून दिलं की आता CC रोड बनवायचे. CC रोड साहेब आपल्याला माहीत असेल फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बनलेला आहे मॅक्झिमम जो CC रोड आहे. बाकी सगळीकडे आसफाल्टचे रोड आहेत, डांबराचे रोड आहेत, आणि CC रोड मुंबईत बनलेले आहेत. तर कंडिशनच अशी टाकली की CC रोडचं जे काम आहे हे एवढे किलोमीटर केलेलं कामच करणारे कंत्राटदार क्वालिफाय होतील. आणि ज्यांचा प्लॅन मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे, आता प्लॅन L&T सारख्या कंपनी पण क्वालिफाय झाली नाही त्या टेंडरला, कारण त्यांचा प्लॅन मुंबईच्या बाहेर होता. आता एवढ्या मोठ्या कंपनीचा प्लॅन हा मुंबईत असूच शकत नाही. अशा कंडिशन्स टाकल्या की हे 6 कंत्राटदारच क्वालिफाय होतील आणि यांनाच कामं वाटण्यात आली. आणि अशा त्यावेळेला कंडिशन, संदीप देशपांडे, पॉइंट अंडरस्टूड, अशा कंडिशन टाकण्यामागे काही अर्थपूर्ण व्यवहार 100% कोणाचा? हे कोणाचा? अधिकारी कोणाचा? अधिकारी आणि नाव घ्या. सत्ताधारी, अधिकारी आणि सत्ताधारी म्हणजे नेमका कोण? इथे युती शिवसेना आणि आहे. भाजप पक्षाचे जे नेते असतील त्यांचा. भालचंद्र शिरसाट, काय उत्तर द्याल? नाही, निश्चितपणे टेंडर कंडिशन मध्ये संदीप देशपांडेच्या मताशी मी सहमत आहे की तुमचा भाग उजवीकडे असता कामा नये, केसाचा भाग डावीकडे आहे, तोच कंत्राटदार चालेल. अशा प्रकारच्या आणि इतक्या हास्यास्पद या कंडिशन तुम्हाला वारंवार आम्ही लक्षात आणून दिलेलं स्टँडिंग कमिटीमध्ये की या कंडिशन आहेत आणि या तुम्ही या कंत्राटदारांना कामं देऊ नका. तरी ती कामं दिली हे गेली. पट्ट निकष आहे, तुम्हाला हे पट्ट? काय साहेब, हे सरळ सरळ खोट स्वतःचं हे सगळे सत्य लपवण्याचा विषय आहे. दुसऱ्याचे स्वतःचे ठेव झाकून दुसऱ्याचे ठेव वाकून असा हा विषय आहे. हे सरळ सरळ इकडे ते नेते म्हणतात. हे जसं संदीपजी बोलले, कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदाराला कुठल्याही त्या चौकटीत बसवण्यासाठी कोणाचे फोन येतात, कोण त्यांना फोन करून सांगतात की ह्याच कॉन्ट्रॅक्टरना फेवर करा. ह्याच्यामध्ये नेते मंडळीत आहेत, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, त्यांच्या शिवसेना BJPचे वरिष्ठ नेते, हे जे काय कॉन्ट्रॅक्टर आहेत ह्यांचे तुम्ही कॉल रेकॉर्ड तपासले ना, हे जे सगळ्यांच्या कुंडल्या बाहेर येतील. उगाच कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई न करता, जरा थांबा ना, तुमच्याशी पुढे बोलतोय. तर जे काय जे आहे कॉल लिस्ट तयार करा, तुम्ही आयटमाइज बिल काढा. ज्या नेते मंडळींचे फोन ह्यांच्या फोनवर आले असतील त्यांना अटक करा ना. कुठलाही कॉन्ट्रॅक्टर एवढा ताकदवर नाहीये की मुंबई महानगरपालिकेचं कॉन्ट्रॅक्ट शिवसेना आणि भाजपचे प्रमुख नेते मंडळींच्या शिवाय कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो असं एकही कॉन्ट्रॅक्टर मुंबईमध्ये नाहीये. हे काही बोलू शकतील. हे टेप रेकॉर्डर ऑन करून काय सत्य लपताय का? काही बोलतो माणूस. नितेश राणे साहेब हे विसरले. भालचंद्र शिरसाट, नारायण राणे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, म्हणजे मला कसं दिसतंय माहिती का भालचंद्र शिरसाट, की राज्य सरकारमध्ये असताना भाजपवर शिवसेनेने टीका करायची आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना सत्तेत आहे आणि भाजप सत्तेत सहभागी आहे, तिथे तुम्ही शिवसेनेचा राज्यातला रोल अदा करायचा आणि त्यांच्यावर टीका करायची आणि विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही. अशा प्रकारची ही एक बोनहॉमी आहे, ही एक युती आहे आणि भ्रष्टाचाराला सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय तो इथं चालूच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्षांनी डोळेझाक केली, विरोधी पक्षांनी देखील त्यात संगनमत दाखवलं, म्हणूनच कदाचित हा प्रकार आतापर्यंत आला. आज याची चर्चा होते, याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. प्रत्येकाला आपण स्वच्छ आहोत हे दाखवायची हौस आलेली आहे. संजीव शिवडेकर, दरवर्षी आपण असे कार्यक्रम करतो, तुम्ही दरवर्षी फोटो दाखवता, दरवर्षी आपण मृत्यू गेलेल्या माणसांच्या करुण कहाण्या दाखवतो. हे किती वर्ष चालू आहे असं वाटतं आणि याला नेमकं कोण जबाबदार आहे? संजीव शिवडेकर, प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या अशीच. डॉक्टर साहेब, आपण जे म्हणालात ते खरं आहे. कसं आहे की सगळेच ह्याच्यात हे आहेत. आता आज मुंबईत महानगरपालिकेत शिवसेना BJPची सत्ता आहे, पण ते सांगतात की काँग्रेस. पण नवी मुंबईमध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे, तिकडे पण खड्डे आहेत. मग तिकडे कोणी पैसे किंवा गैरव्यवहार केला. त्याच्यामुळे खरी परिस्थिती ही आहे की कुठच्याही कॉन्ट्रॅक्टरला कुठच्याही राजकीय पक्षाची भीती वाटत नाही, कारण त्यांना हे माहिती आहे की आपण सगळं मॅनेज करून चालू शकतो. तर ह्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्याच्यात नाही आहोत, तर नवी मुंबईमध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे, तिथेही खड्डे आहेत, तिकडचं काय? म्हणजे सगळ्याच इथे मुंबईत शिवसेना BJP जबाबदार आहे, नवी मुंबईत ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे. त्यामुळे कोणी आपलं
अंग काढून घेऊ शकत नाही की आम्ही ह्याला जबाबदार नाही किंवा ह्याच्यात हे राजकारण सुरू आहे. राजकारणापेक्षा मुंबईच्या जनतेला किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा कसा देणार जिथे जिथे खड्डे आहेत, ह्याच्या बाबतीत कोणच बोलत नाही. प्रत्येक जण आपलं श्रेय की माय स्लेट इज क्लीन, मी ह्याच्यात नाही, ह्याच्यातच पडले. मला किशोरी पेडणेकर तुम्ही सांगा, हे सगळं तुम्ही ऐकलं, आपण प्रशासनावर ढकलतोय, आपण प्राधिकरणावर ढकलतोय, आपण प्राधिकरणांमध्ये नसलेल्या समन्वयावर ढकलतोय, आपण हे सगळे MSCBवर ढकलतोय, MMRDवर ढकलतोय, PWDकडे ढकलतोय. परंतु ज्यांची सत्ता आहे, ज्यांच्याकडे पालकत्व आहे, ज्यांच्याकडे स्टँडिंग कमिटी आहे, ज्यांच्याकडे महापौर आहे, ज्यांची इथे गेले 15 वर्ष सत्ता आहे, त्यांची नेमकी जबाबदारी काय? कंत्राटामध्ये अशा प्रकारच्या फेवरेबल कंडिशन्स टाकतं कोण? ते टाकायची जबाबदारी कोणावर असते? जर ती अधिकाऱ्यांवर असेल तर त्या अधिकाऱ्यांना उत्तरदेही धरून अशा किती अधिकाऱ्यांना आपण आजपर्यंत आत टाकलं? काय कारवाई केली मला सांगा. मुळात म्हणजे संदीपने ज्या पद्धतीने सांगितली, ठीक आहे, आता ह्या चॅनलवर बोलण्यासाठी आपल्या प्रत्येक पक्षाचं ध्येय असतं की मला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे. परंतु त्यालाही माहिती आहे की टॅग कमिटी म्हणून जी बसवली जाते ती स्टँडिंगला येऊन सांगत नाही की हे कंडिशन आमच्या आहेत किंवा आम्ही हे करतोय. खरं म्हणजे हे प्रशासनाचं एवढं काम आहे. आणि ज्या पद्धतीने आता निलेशनी पण सांगितलं, नितेशनी, की काँग्रेस शिवसेना इथे पण ऑल ओव्हर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे. आजच्या घडीला मुंबई सोडली म्हणजे ठीक आहे, आपण मुंबईवरच बोलतोय, पण मुंबई सोडलं तर तिकडेही केवढी मोठी महापापं करून ठेवली आहेत ती आपण बघतोय. मुळात 2002 पासून ज्या पद्धतीने महानगरपालिका त्यावेळेपासून राज्य सरकारला सांगते की हा जो समन्वय, जे आता तुम्ही मगापासून सांगताय, जो समन्वयाचा अभाव तो जास्त इथे दिसतोय. आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेला म्हणजे संदीपने गेल्या वर्षी सांगितलं होतं की ठराविक रस्ते हे आमच्याकडे आले, परंतु जरी आले तरी त्या रस्त्यांची जबाबदारी म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही जर अदा करणार आहोत, महानगरपालिका काय अदा करणार आहे, तर ते कसं महानगरपालिकेला मिळणार याचं कुठेही उत्तर येत नाही. आणि कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आम्ही कधीही पाठीशी नाही घातलं. जर तुम्ही ते पत्रव्यवहार पण पाहिले तर 2013 पासून या शासनाला आम्ही पण सांगत होतो. हे शासन म्हणजे कुठलं शासन हो? हे शासन महानगरपालिका म्हणजे राज्यात तुमचं शासन, महानगरपालिकेत तुमचं शासन. राज्य शासन हे 18 महिन्यात आलं, त्याच्या पण आधी होतं. शासन बदललं, टेंडरच्या कंडिशन अधिकारी कुठे बदलले? काय चाललंय हे? ताई ज्या बोलतायत ती जे माहिती ज्या तर ते समन्वयाचा बोलतायत. समन्वय मंत्रिमंडळाच्या जेव्हा खाती पाहिजे तेव्हा कसं समन्वय होतं का? आम्हाला गृह राज्यमंत्री पाहिजे ते लगेच दिलं जातं, आम्हाला ह्या मंत्रीपद पाहिजे लगेच कसे दिले जातं, तेव्हा ते समन्वय. आणि या सगळ्या तुम्ही लोकशाहीच्या समन्वयाला बोलू नका. एक मिनिट बोलू ना. नाही, लोकशाहीच्या समन्वयाचं नका, राज्य प्रशासनाच्या समन्वयाचं बोला. मतदारांनी 2014ला प्रशासनाच्या समन्वयाचं बोललं पाहिजे ना. कशाला ह्यांना मतदान दिलं की बाबा केंद्रामध्ये तुम्ही आहात, राज्यामध्ये तुम्ही आहात, महानगरपालिकेमध्ये तुम्ही आहात. कुठलाही निर्णय घेत असताना पहिले जसं बोलायचे राज्य सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे म्हणून आम्हाला महानगरपालिकेला अडथळे आणतायत. आता तुम्हाला अडचण कसली आहे? 5 शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटमध्ये बसतात. तुम्हाला अगर PWDचे MMRDAचे काय आक्षेप आहे तर तिथे कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात, PWDचे मंत्री असतात. त्यांना ठणकावून सांगा, असे एक पण मंत्रिमंडळातून बैठकीतून का बातमी येत नाही की शिवसेनेचे 5चे 5 मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि PWD मंत्र्यांना जाब विचारला मुंबईच्या रस्त्याबद्दल आणि मुंबईच्या MMRDA आणि PWDच्या रस्त्यांबद्दल? का बातमी येत नाही? तिथे मांडीला मांडी लावून बसायचं, तिथे सगळे सत्ता एकत्र भोगायची. आणि इथे जेव्हा प्रश्न विचारायला लागायचे तेव्हा बोलायचं नाही तो PWD, तो MMRDA, तो BMC. अहो खोटाडे पण आहे सर. तुम्हाला जिथे बोलायचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बोलत नाहीत आणि इथे उगाच लोकांसमोर हा तमाशा जो चालला तो चुकीचा आहे. नाही, मुळात तमाशा हा तुम्हाला माहिती, कारण ह्या तमाशाचे तुम्ही पहिले सूत्रधार. आपण विचारा धरून बोलू. असं नाही, मग तमाशा वगैरे शब्द वापरला नाही पाहिजे. कशाला जे आहे मग त्या तमाशाचे हे सूत्रधार आहे. तुम्हाला टोल भरायला 10 रुपये आणि 20 रुपये विषय कुठला आहे? मग मी पण मग तमाशा नाही बोलायचा. तमाशा शब्द मागे घ्या. आम्ही तमाशा नाही करत. त्या कामाबद्दल बोला. दोघांनी शांत राहायची. किशोरीताई, मी तुम्हाला विचारतो शब्द मागे घ्या.
शब्द मागे घेतला पाहिजे. मुंबईकरांसाठी बोलतोय. सभागृहात परवा कमिशनरांनी सांगितलं की खड्डे कुठलेही असेल महानगरपालिका बुजवेल आणि आम्ही MMRD कडनं आणि PWD कडनं त्याचे पैसे वसूल करू, हे सभागृहात आयुक्तांनी सांगितलं. मग आता प्रश्न उरतो कुठे? मला हाच तर मुळात प्रश्न आहे किशोरीताई. खड्डा भरण्याचं जे साहित्य आहे ते अत्यंत खराब दर्जाचं, निकृष्ट दर्जाचं असल्याचं दादरच्या वॉर्ड ऑफिसरनं मान्य केलं. मला लिहून दिलंय. बरोबर आहे. मग तरी देखील आम्ही वारंवार अशाच प्रकारच्या निकृष्ट साहित्याने बनलेले खड्डे बनलेले रस्ते, खड्डेच हा शब्द तोंडावर येतोय कारण खड्डे रस्ते उरलेच नाहीत, खड्डेच जास्त आहेत, तरी सुद्धा आपण बांधतो. अहो या ठिकाणी आंतरराष्ट्रीय केंद्र आहे, इकडे अनेक परदेशी पर्यटक येतात, परदेशी अनेक राजकीय नेते येतात. काय इमेज जात असेल? नाईट लाईफ मध्ये खड्डे दिसणार नाहीत का? नाही तुम्ही जर असं वाकड्यात शिरणार असेल तर नितेशला तुम्ही सांगा या दादर उत्तर देऊ शकते. परंतु तुम्ही ज्या प्रश्नाचं मला विचारलं, हा मग याच्यामध्ये नाईट लाईफ आणलं तर तुमची लाईफ काय ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. चांगली गोष्ट आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुम्ही काय लाईफ मध्ये. प्रश्नाचं उत्तर द्या. मला तेच उत्तर द्या म्हणायचंय. प्लीज. तुम्ही ज्या पद्धतीने आता विचारलं की ह्या सगळ्या प्रोसिजरला ह्या अख्ख्या देशामध्ये कोल्ड मिक्स, हॉट मिक्स, नंतर काय कुठलं ते वंडर बॅच हे आम्ही नाही ठरवत हो, सत्ताधारी नाही ठरवत, हे पूर्ण प्रशासन ठरवतं. आणि त्याला म्हणजे आतापर्यंत जी मान्यता आली आहे, वॉर्ड ऑफिसरला, कमिशनरला, डेप्युटी म्युन्सिपल कमिशनरला कधी निवडणुका लढवायच्या नसतात. निवडणुका तुम्हाला लढवायच्या असतात. संदीप देशपांडे तुम्हाला लढवायचे असतात. भालचंद्र शिरसाट तुम्हाला आणि नितेश राणे तुम्हाला लढवायचे असतात. त्यामुळे खड्डे न पडण्याची आणि रस्ते हे खड्डे मुक्त असण्याची पहिली जबाबदारी जर कोणाची असेल तर ती तुमचीच असेल. तुम्ही ती न पार पाडल्यामुळे आज मुंबईकरांचं जीवन वेठीला लागलेलं आहे. तुमचे कंत्राटदार, तुमचे रस्ते आणि तुमचेच खड्डे, जीव फक्त इथे मुंबईकरांचा जातोय. चर्चा अशी चालू आहे. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय खड्ड्यात गेले व्यवहार. खड्ड्यात गेले व्यवहार या विषयाची अत्यंत रंगलेली आणि वादग्रस्त अशी चर्चा आपण पाहतोय. आपल्यासोबत नितेश राणे, किशोरी पेडणेकर, संदीप देशपांडे, भालचंद्र शिरसाट आणि संजीव शिवडेकर आहेत. संदीप देशपांडे, आपण तेच 6 कंत्राटदार पाहतो ज्यांना 4,000 4,500 कोटीची कंत्राटं दिली जातात आणि तेच कंत्राटदार, ते सगळ्या गोष्टी होतात. आपल्याकडे बहुराष्ट्रीय कंपन्या इकडे यायला अनुत्सुक आहेत का? मोठ्या लिस्टेड कंपन्या यायला अनुत्सुक आहेत का? नेमक्या का येत नाहीत त्या आपल्याकडे? दोन गोष्टी आहेत सर याच्यात. एक तर टेंडर कंडिशन अशा पद्धतीने बनवल्या जातात की बहुराष्ट्रीय कंपन्या क्वालिफायच होत नाहीत आणि हे कंत्राटदार क्वालिफाय होतात, हा सर्वात मोठा जोक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीची क्वालिटी बहुराष्ट्रीय कंपन्या करतील ह्याच्यामध्ये एक टेक्निकल फ्लॉ असा आहे की जर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवले तर त्यांना ते डक्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी बनवतात. आज महापालिकेत डक्टिंग नावाचा प्रकार नाही. आज जो तुम्ही परदेशात फिरता तुम्ही सगळीकडे बघितलं असेल की रोडच्या साईडला डक्टिंग असतं आणि तिकडनं सगळ्या युटिलिटी जातात. रस्त्यावर खड्डा खणून आतमध्ये युटिलिटी कोणीही कुठल्याही देशात टाकत नाही, पण महानगरपालिकेत आजही टाकली जाते आणि त्यांना त्यांची नावं खराब करायची नाहीत म्हणून ते महानगरपालिकेत येत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचे व्यवहार होतात ते व्यवहार बहुराष्ट्रीय कंपन्या करू शकत नाहीत. त्यामुळे व्यवहार म्हणजे काळा पैसा. बरोबर आहे. संजीव शिवडेकर, मला सांगा, या कंत्राटदारांना, या अधिकाऱ्यांना, या नगरसेवकांना कुठल्याही प्रकारच्या कारवाईची भीती नाही का? न खाता हूं न खाणे देता हूं असं 56 इंचाच्या छातीनं सांगणाऱ्या आल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतला जिथे भाजप शिवसेना सत्तेत आहे संजीव शिवडेकर, तिकडे अजूनही भ्रष्टाचार तसाच चालू आहे. हो डॉक्टर साहेब, तुम्ही एकदम बरोबर म्हणालात की मुंबईत ही लोक सांगतात एवढा पाऊस पडतो म्हणून रस्त्यावर खड्डे होतात. मुंबईतच एअरपोर्ट आहे, त्याच्या रनवेवर खड्डे होत नाही, तिकडे कुठचं टार्मेट वापरतात. पण काय झालंय, कॉन्ट्रॅक्टरांना माहिती आहे की इकडे रस्ते तेच रिपेअर करायचे पैसे परत मिळतील, कुठच्याही याचा कुणाचा अंकुश नाही. आणि हेच कारण आहे मलबार हिलला का नाही खड्डे आहेत? हेच कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवतात ना. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ खड्डे नाहीत का? ह्यांचं कसं आहे की जिथे आपल्याला परत तीच कामं मिळत राहतील भरायची. आणि कितीचा व्यवहार आहे. आणि पालिकेचे ही FIR बघा तुम्ही, पालिकेची 10 कोटीचा फक्त हे केलं FIR, 10 कोटीचा FIR. उद्या हे पेनल्टी भरून सुटतील कारण पालिकेच्या FIR मध्ये 10 कोटीच आहे फक्त. मग तुम्ही चौकशी कसली केली? आणि हा सगळा म्हणजे बघा ना, मुंबईत पाऊस भरपूर पडतो, हे कारण आहे यांचं कॉमन सगळ्यांचं. आणि हे मग एअरपोर्ट पण मुंबईत आहे ना, एअरपोर्टला का नाही खड्डे पडत?
ते जे टेक्नॉलॉजी वापरतात ते टेक्नॉलॉजी मुंबईतल्या बाकी रस्त्यांना का नाही वापरू शकत? एकदाच काय तो खर्च होईल, पण 10 वर्ष बघायला नको ना. पण त्या बाबतीत कोण बोलत नाही. आणि ह्याच्यात कोण IAS ऑफिसर पण बोलत नाही, कुठचाही नगरसेवक पण बोलत नाही का? ह्यांच्या बाकी ठिकाणी सगळे डिमांड्स असतात. बाकीचे टेक्नॉलॉजी चायनाला जातात, सांगायला जातात, बेल्जियमला जातात, ब्राझीलला जातात, पण या टेक्नॉलॉजी बाबतीत कोण बोलतच नाही इकडे. भाजन शिरसाट, अजून 5 ते 6 महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात तुमची युती होईल की नाही मला माहिती नाही, तो आत्ता विषय नाही. परंतु आपण मतदारांसमोर जाताना काय सांगणार आहात? या खड्ड्यांबद्दल काय स्पष्टीकरण देणार आहात? निश्चितपणे या खड्ड्यांना आणि यातल्या अर्थपूर्ण व्यवहारांना आपण कोणाला जबाबदार सांगणार आहात लोकांना? आज इथे स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे की कंत्राटदारांना फेवरेबल अशाच कंडिशन घातल्या जातात. मग वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या आपल्याला हे माहिती नव्हतं? आपण या कंडिशन बदलू शकत नाही? बहुराष्ट्रीय कंपन्या येऊन इकडे चांगलं मटेरियल वापरून हे होऊ शकेल अशी काळजी आपल्याला घेता आली नाही. आपण निवडणुकीत लोकांना पब्लिक मेमरी शॉर्ट आणि पुन्हा असा सोशल मीडियाचा बागुलबुवा उभा करून आपण निवडणुका जिंकू असा भ्रम वाटतो आपल्याला? आपला प्रश्न संपला तर मी उत्तर सुरू करतो. हो, जरूर जरूर. म्हणजे खड्डे संपत नाही तोपर्यंत प्रश्न संपला नाहीये. भालचंद्र शिरसाट, आपले बरेचसे प्रश्न आहेत. मला जरा 2 मिनिटात, तुमचा प्रश्न जेवढा मोठा होता त्याच्यापेक्षा उत्तर छोटं राहील. ऍब्सोल्युटली द्या उत्तर मला देऊ द्या, स्पष्टीकरण करू द्या. पहिलं म्हणजे हा भ्रष्टाचार वर्षानुवर्ष चालू आहे याबद्दल भारतीय जनता पार्टीचं दुमत नाही. दुसरी गोष्ट, 1996 पासून शिवसेना आहे, पण त्यापूर्वीपासून सुद्धा भारतीय जनता पार्टीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात वारंवार आवाज शासनाकडे आणि प्रशासनाकडे उचललेला आहे. परंतु ज्या वेळेला तत्कालीन माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या त्याच्यावर पुढली कुठलीही कारवाई झाली नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे भाजपच्या आमदारांनी तक्रार केल्याबरोबर त्यांनी ताबडतोब चौकशी सुरू केली, पोलिसांना आदेश दिले आणि आज कंत्राटदार जेलमध्ये भरले गेलेले आहेत. आपण बघितलं, अधिकारी, ऑडिटर्स, महानगरपालिकेतील मोठे मासे छोटे मासे नेहमीच अडकायचे, कोणाचा तरी बळी दिला जायचा. आज चीफ इंजिनियर रोड्स, चीफ इंजिनियर व्हिजिलन्स आज अरेस्ट झालेले आहेत. कंत्राटदार हे जे 6 मोठे कंत्राटदार आहेत, अतिशय पॉवरफुल, अतिशय माजलेले माजोर कंत्राटदार आहेत, यांना जेलमध्ये घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आणि यांची मस्ती ही काही ताबडतोब उतरणार नाही, कारण ही मस्ती वर्षानुवर्ष त्याला नारायण राणे साहेब जेव्हा नगरसेवक होते तेव्हाही होती, नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही होती, इतर मुख्यमंत्री नितेश राणे साहेब आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतलं, पण म्हणजे फक्त त्यांच्याच कारकिर्दीत होती असं नाही, सर्वांच्या कारकिर्दीत होती. पण होते. आणि ही मस्ती देवेंद्र फडणवीस साहेब उतरवणार. आम्ही मुंबईला आम्ही रस्ते जयकुमार नावाचा कंत्राटदार आहे ज्याच्यावर एफआयआर झालाय, त्याला या लोकांनी मेट्रो 3ची कामं दिली आहेत का? विचारा त्याला उत्तर देऊ द्या. भालचंद्र शिरसाट साहेब ऐकून घ्या, जो जयकुमार कंत्राटदार आहे, जो ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार आहे, आज 6 कंत्राटदारांमध्ये एफआयआर झालेला आहे, त्याला तुम्ही मेट्रो 3ची कामं देता, याचं कारण काय देणार तुम्ही? मनसेला एवढा खड्डा पडला, तुम्ही तुमचा खड्डा बुजवा. तुम्ही माझा प्रश्न काय तो ऐका, कधी येणार प्रश्न काय तो ऐका माझा प्रश्न सिंपल आहे शिरसाट साहेब, जो मेट्रो 3चं काम ज्या कंत्राटदाराला तुम्ही दिलंय तो महानगरपालिकेचा ब्लॅक लिस्टेड कंत्राटदार ज्याच्यावर एफआयआर झाली आहे, याचं कारण काय? या सर्व कंत्राटदारांना जेलमध्ये टाकणार आणि मग मल्टीनॅशनल. मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? मी एक प्रश्न विचारू का? पॉज बटन नाही वाटत, बोला. नाही, मी एक प्रश्न तुम्हाला, छोटा प्रश्न विचारतो, जरा कृपया मला उत्तर द्या. तुमच्याकडे खूप माहिती आहे. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही एवढे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एवढी सगळ्यांवर कारवाई केली जी अजूनपर्यंत कोणीच केली नाही. कोणी केली? काही महिना, एक प्रश्न ऐका, तुम्ही उत्तर द्या, मग तुमचे काही उत्तर संपत नाही, आम्हाला किंचित 1-2 मिनिटात भेटतात तुमच्यानंतर. तुम्ही साधारण मला सांगा, तुमचेच खासदार आहेत, वरिष्ठ खासदार आहेत, अभ्यासू खासदार आहेत, त्यांनी एकदा पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना सांगितलं की लवकरच बँड्राचे साहेब, त्यांचे पुतणे आणि PA मेवणे आणि PNवर पण रस्त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बद्दल त्यांच्यावर कारवाई होणार. हे खरंच कधी होणार आहे की कॉन्ट्रॅक्टर पर्यंत विषय थांबणार आहे? ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या.
तुम्हाला राजकीय खड्ड्याची जास्त पडलेली. अहो तुम्ही तुमच्याच खासदारांनी सांगितलं त्यामुळे उत्तर द्या ना. बरं शिरसाट साहेब, ते जयकुमारचं तरी उत्तर द्या. आपलीचे आमदार तुम्ही फिरवा फिरवी कशाला करा? अहो पण आम्ही मुंबई आहेत ना, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य आहे मी. मला माहिती आहे तुमच्या मुंबईत किती घरं आहेत, कुठे घरं आहेत, कुठे खड्डे घरं कुठे आहेत, आली? माहिती आहे. आणि तुम्हाला काहीही मुंबईची पडलेली नाही. तुम्हाला जी पडलेली आहे ती राजकारणाची पडलेली. तुम्ही राजकारण करत राहा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर आहे का? जयकुमारला मेट्रोचं काम का दिलं, त्याच्यावर एफआयआर झालेलं आहे, एवढं उत्तर द्या. मी उत्तर देतो. मला बोलायला द्या, मी उत्तर देतो. बोला ना, जयकुमारला का दिला गेला कंत्राट सांगा. मेट्रो 3चं टेंडर प्रोसेस गेले वर्षभर चालू आहे. एकूण 26 स्टेशन्स आहेत. त्यापैकी 5 स्टेशन वेगवेगळ्या लोकांना दिली. सर्व 5 स्टेशनचं काम एकत्रित चालू होऊन येत्या 4 वर्षामध्ये मेट्रो 3 पूर्ण करून आज जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती अहो त्याला काम काय दिलं ते सांगा ना. का दिलं त्याला काम? एफआयआर झालेलं असताना त्याला काम का देण्यात आलं, एवढाच प्रश्न आहे. तुम्हाला ऐकायची तयारी ठेवा पूर्ण. आज जे अहो, एक तासाचा शिव आहे. एक सेक्शन आहे बांद्र्याचा, त्याचं काम जे दिलेलं आहे ते चायना रेल्वे टनेल ग्रुप आणि जयकुमार या जॉईंट व्हेंचरला दिलेला आहे. मी तुम्हाला पण का दिलं विचारतोय तुम्हाला प्रश्न की ज्यांनी महानगरपालिकेत खराब काम केलं, त्याच्यावर एफआयआर झाला, त्याला तुम्ही मेट्रो 3चं काम देताय. संदीप देशपांडे, तुमचा प्रश्न कळला, उत्तर ऐकायची तयारी ठेवा. बरं सांगा. चायना रेल्वे टनेल ग्रुप हा जगातला 3 नंबरची कंपनी आहे आणि हे टनेल रेल्वे आहे. आणि टनेल रेल्वे करताना चायना रेल्वे टनेल ग्रुप ही कंपनी काम करणार आहे. त्याला मोबिलिटीसाठी इंडियन पार्टनर पाहिजे. मोबिलिटी म्हणजे इथे लोकल ऑफिससाठी, इथे लोकल लेबर मोबिलाइज करण्यासाठी, लोकल मटेरियल मोबिलाइज करण्यासाठी ही जी टनेलची कंपनी इंटरनॅशनल थोडक्यात बोलावं कंपनी आहे. जयकुमारला का काम दिलं, एवढाच माझा प्रश्न आहे. नाही बोलू शकत. देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराची लक्तरं काढणार आहेत. पण दिलेल्या वक्त्यांवर आरोप कधी करणार ते कारवाई? जी त्या चॅनलवरती सांगतो भ्रष्टाचाराला नांदळ करणार, मग तो कोणी असू दे. किरीट सोमय्यांची मागणी काय म्हणजे होणार ना? राजकीय याच्यात साठा लोटा असेल. मी सगळ्यांना शांत राहायची विनंती करतो. मी सगळ्यांना भाजन शिरसाट दिले जातील. भाजन शिरसाट तुम्ही शेवटपर्यंत उत्तर दिलं नाही माझ्या प्रश्नाचं. भाजन शिरसाट, आपण जो आता उत्साह आणि ही जी सगळी ऊर्जा दाखवली, तेवढी ऊर्जा जर खड्डे पडायच्या आधी आणि कंत्राट वाटपाच्या आधी दाखवली असती, भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ द्या महापालिकेमध्ये स्वतंत्रपणे. आता आहात ना स्टँडिंग कमिटीमध्ये एकत्र आहात. इतके वर्ष तत्काळ काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार काँग्रेसची पाप आहे. ही काँग्रेसची पाप आहे. या वर्षी खड्डे पडले ही काँग्रेसची पाप आहेत. या वर्षी खड्डे पडले ही काँग्रेसची पाप आहेत. नितेश राणे, या वर्षीच्या खड्ड्याला तुम्ही जबाबदार आहात. उदयजी ही काँग्रेसचा पाप आहे. हा रस्ता काही जरा एक मिनिट त्याला बोलू द्या. नाही. भाजन शिरसाट, त्याला बोलू द्या. तुम्ही गंभीर आरोप केलाय, तुम्ही त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय. 10 वर्षापूर्वी भाजन शिरसाट खूप बोलून आणि जोरात बोलून खूप बोलून आणि जोरात बोलून आपण हास्यास्पद ठरू शकतो याची जाणीव ठेवा. नितेश राणे, नाही समजून घ्या. तुम्ही जे आरोप करतायत आणि तुम्ही आरोप केल्यानंतर आम्हाला बोलायला दिलत नाही, तर तुम्ही एक स्वतंत्र शो यांच्याकडून मागा आणि एकटेच बोलत बसा. कारण आम्हाला आमच्या वेळेनुसार बोलायला लागेल. या खड्ड्याला तुम्ही जबाबदार आहात. बोला. कुठल्या हिशोबाने आम्ही जबाबदार आहात हे जरा तुम्ही पुरावे सकट बोललात ना, तर तुमच्या अर्थ काय त्या गोष्टीला? तुम्ही मालवण कणकवलीत टिकणार गेले तर तुम्ही मला दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. ज्यांच्यावर या खड्ड्यांची प्राथमिक जबाबदारी किंवा पूर्णतः जबाबदारी आहे अशा शिवसेनेला आपण विचारूया, याच्या पुढं काय? तुम्हाला खूप बरं वाटलं असेल ना की सगळा भार आता भाजपवर गेला, आपल्यावर काही आलेलं नाहीये. नाही कधीच असं म्हणजे अगदी तुम्ही पहिल्या मुलाखतीपासून पाहत असाल, आम्ही आमची जबाबदारी कधी टाळली नाही. आम्ही असं कधीही म्हटलं नाही की या खड्ड्याला आम्ही जबाबदार नाही. आणि पार पाडत नाही. आम्हाला भारतीय जनता पार्टी सारखं की आम्ही नाहीच तो मी नव्हेच हे आम्ही म्हणत नाहीये. फक्त मी एवढंच म्हणेन की ज्या पद्धतीने मुंबईचे खड्डे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय त्रास होतोय, पण त्याला वर्गवारी ज्याला आपण म्हणताय ती कुठे बघितलीच जात नाही. ज्या आत्ता जसं आपण सांगितलं की जे खड्डे, आत्ता माझ्याकडे हे लेटर आहे ज्या गोखले उपसचिव यांनी पाठवलेलं, याच्यात ते काय म्हणतायत, पुढच्या वर्षी सुद्धा असेच खड्डे असतील, आम्ही आमचे बुजवू, परंतु महाराष्ट्र राज्य सरकार
जर आम्हाला ते रस्ते देणार नसेल, त्या रस्त्याची मालकी देणार नसेल, त्या रस्त्या असं नाही होणार. एका बाजूने बोलून चालणार नाही. आम्ही जबाबदारी घेतोय, महानगरपालिका घेतोय, म्हणून महानगरपालिकेला जोडपणं हे चुकीचं आहे. आजच्या घडीला एक मिनिट मला बोलू द्या. मग त्यांनी जे आता दुसरं 2 नंबरचं जे कंडिशन याच्यात टाकलंय, याच्यात ते विचारतायत आम्हाला की तुम्ही सगळं जर आम्ही तुम्हाला दिलं तर त्या बांधकाम महानगरपालिकेकडे असलेले कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्या हस्तांतराचे जे पगार आहेत ते महापालिका अदा करणार आहे. किती हा सगळा अत्यंत तांत्रिक मुद्दा हास्यास्पद आहे. आहे. कार्यक्रमाच्या वेळेची नितेश राणे काय सांगाल? नाही, थोडक्यात ताईंनी जे काय स्पष्टीकरण दिलंय आश्चर्यचकित करण्याचं आहे. कदाचित मी बोलल्यावर त्यांना लगेच राग येतो आणि जास्त जेवढं राणेंवर राग करतील हे त्यांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. नाही, मॅडम मी मला एवढंच तुम्हाला 2004 सांगतो पासून की कृपया तुम्ही समजून घ्या. ताई, एक मिनिट मला द्या. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही सांगते, तुम्ही जबाबदारी देते, पण तुमचे शिवसेनेचे जे मंत्री आहेत जे कॅबिनेटमध्ये दर मंगळवारी बसतात, कितींदा त्यांनी ही जबाबदारी कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री साहेब आणि PWDच्या मंत्र्यांना विचारलेली आहे. ह्याचं पण जरा तपशील आम्हाला सांगा ना. मी कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घ्या. संजीव शिवडेकर, या वर्षीचा तर आपला सगळा पावसाळा खड्ड्यात जातोय असं दिसतच आहे स्पष्टपणे. या खड्ड्याला ही रंगलेली चर्चा तुम्ही पाहिलीत, एकमेकांवरचे राजकीय आरोप तुम्ही पाहिलेत. आपल्याला काय वाटतंय, हे खड्ड्यांचं असं पुराण पुढच्याही वर्षी असंच चालू राहणार आहे? डॉक्टर साहेब, तुम्ही जसं म्हणालात की दरवर्षी खड्डे, दरवर्षीचा प्रकार, तसंच हे होत राहणार आहे. कारण की 34 रस्त्यांमध्ये ह्यांना इन्फिरियर क्वालिटीचे हे मिळालंय मटेरियल, पण कोणी हे रस्ते परत बनवायची गोष्ट करत नाहीये. त्या बीडमध्ये असं म्हटलंय आहे की जर फॉल्ट असेल तर ते रस्ते पुन्हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं बनवून घ्यायचे. कोणी ह्या बाबतीत बोलतच नाहीये. म्हणजेच काय, हे जे खराब रस्ते आहेत ते पुढच्या वर्षी परत अजून खराब होणार. हे रस्ते परत 34 जे रस्ते सापडले ज्याच्यात इन्फिरियर क्वालिटीचं मटेरियल सापडलंय, हॅलो रस्ते सापडले, त्याचं काम परत त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेणार आणि टॅक्स पेअरचा एकही पैसा वाया न जाता आहे त्या किमतीतच. ह्याच्या बाबतीत कोण बोलतच नाही. म्हणजे काय, अशीच वाद चालू राहणार, केस चालू राहणार. हे जे रस्ते खराब आहेत ते पुढच्या वर्षी संजीव शिवडेकर यांचं जे वाक्य आहे ना, तेच आत्ताचं अंतिम सत्य आहे. प्रेक्षक, खड्ड्यात गेले व्यवहार या विषयावरची ही रंगलेली आणि वादग्रस्त चर्चा आपण पाहिलीत. मुंबईकर खड्ड्यामुळे हैराण असताना राजकीय नेते मंडळी एकमेकांची कशी उडी काढण्यात दंग होती हे मागचं तासभर आपण पाहिलेलं आहे. गेली 20 वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे, पण दरवर्षी खड्डे का पडतात? निकृष्ट अशा दर्जाची कामं देणाऱ्या कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट का बरं मिळतात? त्यांना कंत्राट देण्यासाठी कोणाचे आणि कोणते साहेब किती वेळा दबाव आणतात? कंत्राटदारांना अनुकूल अटी बनवणारे जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांच्यावर वर्षानुवर्ष कारवाई का होत नाही? या प्रश्नाची कोणतीही समाधानकारक उत्तरं शिवसेनेच्या अथवा भाजपच्या प्रवक्त्यांना आज देता आलेली नाहीत. भ्रष्ट पालिका अधिकारी, मुजोर कंत्राटदार आणि सत्ताधारी पक्षाची मंडळी यांच्या अभद्र युतीवर नितेश राणे आणि संदीप देशपांडे यांनी नेमकं बोट ठेवलं. पण एकमेकांवर खापर फोडणारे हे सगळेच राजकीय नेते मुंबईकरांना खड्ड्यातून दिलासा देण्यासाठी नेमकं काय करणार या संजीव शिवडेकर यांच्या प्रश्नावर उपाय सुचवू शकलं नाही. कोणत्याही कंत्राटदाराला राजकीय नेत्यांची भीतीच वाटत नाही. हे धक्कादायक वास्तव सुद्धा आता चर्चेतनं समोर आलं. प्रेक्षकांवर रस्त्यावर पडणारे हे खड्डे म्हणजे आगामी निवडणुकांसाठी निधी संकलनाची योजना आहे. या फंडिंगवरच राजकीय पक्ष आणि त्यांचे कारभार चालतात. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फौजा पोचल्या जातात. हे खड्डे निवडणुकीच्या अर्थव्यवस्थेचे निदर्शक आहेत. या अर्थव्यवस्थेच्या मुळावर जोपर्यंत घाव घातला जात नाही तोपर्यंत हा खड्ड्यांचा प्रश्न इतक्या चर्चा करून, कायदे करून, सरकार बदलूनही सुटणार नाही. आज फक्त एका कंत्राटदाराला अटक झाली आहे, बाकीच्यांचं काय? नवे भ्रष्टाचारी राजकारणी, नवे अधिकारी, नवे कंत्राटदार येतच राहतील. खड्डे आणि निवडणूक यांच्यामधला जो संबंध आहे तो तोडण्याची गरज आहे. खड्ड्यापेक्षा खड्ड्यातले व्यवहार जास्त धोकादायक आहेत. आजच्या चर्चेचा सारांश हाच आहे. प्रेक्षको, पणजानं खड्डे पाहिले इकडे, आजानं खड्डे पाहिले, बापानं खड्डे पाहिले, आता मुलगा खड्ड्यात मरतोय. खड्ड्यांच्या या जाचातून मुंबईकरांची सुटका कधीच होणार नाही का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.